हॅलो फ्रेंड्स, विंटर स्पेशल एपिसोड 8मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत विंटर स्पेशलमध्ये शेंगदाण्यापासून बनवलेला पिझ्झा. पण हा जो पिझ्झा आहे ना, हा एकदम हेल्दी आहे. बघा तो कसा. ह्याच्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडा ओवा तीळ घालून मस्त असं घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळल्याच्या नंतर ह्याला एक 15 ते 20 मिनटं रेस्ट केलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा मळून हे 4 पोर्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. बघा असे छोटे छोटे पोर्शनमध्ये आपल्याला डिवाईड करून करायचं. थंडीच्या दिवसामध्ये गूळ, शेंगदाणे, आपलं सिसम म्हणजे तीळ हे सुद्धा आपण खातो. त्याच्यामुळे कसं थोडंसं गरम पदार्थ आहेत हे आपल्याला खाण्यासाठी चांगले असतात. याची छोटीशी पोळी करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती छान तूप लावलेलं आहे. आणि आपण जी घरी शेंगदाण्याची चटणी बनवतो ती शेंगदाण्याची चटणी त्याच्यावरती पसरवून घेतलेली आहे. असं ट्रायंगल शेपमध्ये तुम्ही त्याला मस्तपैकी फोल्ड करा आणि छान पोळी लाटून घ्या. पण आता हे इव्हनली हे इकडे तिकडे पसरलेलं नाही आहे, म्हणून आपण पुन्हा एकदा त्याची घडी करूया आणि पुन्हा एकदा त्याला छानसर असं लाटून घेऊया. ही जी रेसिपी आहे ना फ्रेंड्स, ही हेल्दीसुद्धा आहे आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही खूप आणि खूप अशी उत्तम आहे. सर्वांना आवडणारी आहे. बघा तर कशी. आता छानपैकी ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालून हा एक पराठा झाला आहे. हे तुपामध्ये छान तुम्ही भाजून घ्या. हे हेल्दी आहे. मुलं हे असंसुद्धा खाऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट देण्यासाठी आपण काय करूया, हे बघा अशा प्रकारच्या मी इथे हे 3 ते 4 पोळ्या या लाटून घेतलेल्या आहेत. तर लहान मुलांना कसं नुसतं कधी खायला आवडत नाही, मग त्याच्यावरती हे थोडंसं चीज घालायचं. एक पिझ्झा पॅटर्नमध्ये आपण त्याला बनवू शकतो. तर ह्याच्यामध्ये मी हा 3 लेयरचा पिझ्झा बनवलेला आहे. ह्याच्यावर पूर्णपणे हे छानसं चीज आहे ते स्प्रेड करून घेतलेले आहे, अमूल चीज. आणि त्याच्यावरती थोडे चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो हे टाकलेलं आहे. आणि त्याच्यावरती अजून सेम असं 2 ह्याचं लेयर तुम्हाला द्यायचं आहे. मैत्रिणींनो, मला सांगा हा एपिसोड तुम्ही कुठून पाहत आहात आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का? किंवा तुम्हाला थंडीमध्ये कोणती अशी स्पेशल रेसिपी बघायला आवडेल? बघा दुसऱ्या लेअरवरती पण छान असं मस्त चीज घालून घ्या. 1 क्यूब चीज पुरेसं होऊन जाते ह्या दोघांसाठी. त्याच्यावरसुद्धा ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स टाका. किंवा तुम्हाला जर का असं वाटत असेल तुमची मुलं भाज्या खात असतील तर तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्यासुद्धा ह्याच्यात टाकू शकता. टिफिनसाठी कम्फर्टेबल राहण्यासाठी ह्याला मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे. बघा ही रेसिपीसुद्धा मी माझ्या मुलीसाठी केलेली आहे, कारण की लहान मुलांना कसं भाजी चपाती खाऊन कंटाळा येत असतो. त्याच्यामुळे रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. बाय.